गुलालासाठी खूप लोक संघर्ष करतात, पण सोन्याच्या आशीर्वादाने आम्हाला गुलालाची परंपरा चालूच झालेली आहे. बरोबर. चौथा गुलाल लागोपाठ झालेला. आत्ताच एक खबर भेटली अड्ड्यातच, आता नवीन खरेदी केली दादानी आत्ता लेटेस्ट हा मैदानात. पुढच्या मैदानात सर्व बैल असतील. 4 तारखेला आमचं उज्जैन पण पळणार आहे घाटावरती ना, आणि भिंगरी पण स्वतःच आहे. स्वतःचा भिंगरी. बघा म्हणजे 50 भिंगरी तो सोन्या मालकाचा आहे, सोन्याचा जुना सोन्याचा मालक होता मालशिरसवाले. मंडळी तुम्ही समोर बघू शकता, पुन्हा 50 धावन मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि दावणीला नवीन खरेदी आलेली आहे. आपण बघू शकता शंभू आणि भिंगरी आज सोबत पळालं, दोघांनी चांगला गुलाल घेतलेला आहे. भिंगरीला टाकलं शॅम्पूमध्ये, कारण गरमीचं प्रमाण पण जास्त आहे. आपण थोडक्यात बाहेर घेऊ. चेतनदादा आहेत, अमितदादा आहेत आणि बाकी सर्व मंडळी. काय बोल चेतनदादा, आज चांगला असा गुलाल झालाय? आज आमचा चौथ्यांदा गुलाल झालेला आहे. 4 शर्ती जिंकल्या आमच्या शंभूने. चांगली गाडी पळाली आज. विरुद्ध गाडी पनवेलची गाडी होती, चांगली गाडी पळाली ती पण. प्रेक्षणीय लढत झाली. बरोबर, म्हणजे जमून शर्यत झाली ना? जमून झाली शर्यत. आणि किती अंतर काय सांगाल का? अंतर झाला तर एक सांगू शकत नाही, पण अंतर झालं थोडासा. थोडासा अंतर झाला, म्हणजे निकाल सुट्टा घेतला निकाल. बघा म्हणजे घरचा साथ पळवला नाही, घरचा नाही, खाडीवाल्यांचा बैल होता. खाडीवाल्यांचा मानी होता. आणि भिंगरीच्या अंगावर पण गुलाल पडले. भिंगरी आधी सोबत आणलेला आज. त्याला फेरा दिला आज अड्ड्यात. फेरा दिला का? पुढच्या मैदानात तोही दिसेल तुम्हाला. तोही दिसेल. आता खरेदी विषयी आता आपण पहिल्यांदाच मुलाखत घेतो, जास्त न विचारणार. खरेदी झाल्यापासून 4 गुलाला झाली बघा. म्हणजे विचार केला होता का आपल्याला इतक्या लवकर गुलाला भेटतील ती? गुलालासाठी खूप लोक संघर्ष करतात, पण सोन्याच्या आशीर्वादाने आम्हाला गुलालाची परंपरा चालूच झालेली आहे. बरोबर. चौथा गुलाल लागोपाठ झालेला आमचा. बरोबर. आमची घरचीच गाडी बोलायला चालेल. ती माझी सासवडीची बैल आहेत. बरोबर. आणि कोणी पळवली गाडी आजची? ही गाडी आशिष ड्रायव्हर फडकेपाडा त्यांनी पळवली. तो पळवतो गाडी. म्हणजे चांगली त्यांनी पण पळवली गाडी. गाडी चांगली पळाली आता. बरोबर. आता 4 गुलाला झाली. सांगा ना, आज मी बोनिवलीच्या मैदानात पहिल्यांदा मुलाखत घेतो. याच्या आधी कुठे गुलाला झाली? याच्या आधी दुसरा बोनिवली, 2 बोनिवली, दहिवली आणि दुसरा गुलाल झाला परत बोनुलीला, तिसरा खिडगाला, आज बोनिवलीला झाला. बरोबर. आता दादा तू सांगतो कुठं सोन्याचा आशीर्वाद बघा, तो तर देवच आहे आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये, त्याला देवच बोलतात. आणि कुठेतरी देवाचा आशीर्वाद असल्यानंतर तर आता त्याचे शिष्य आहेत, ते नक्कीच काही ना काही पुढे जाऊन कामगिरी करतील. काय वाटतं तुम्हाला त्यांचं भविष्य? आत्ताच एक खबर भेटली अड्ड्यातच, आता नवीन खरेदी केली दादानी आत्ता लेटेस्ट हा मैदानात. पुढच्या मैदानात सर्व बैल असतील. 4 तारखेला आमचं उज्जैन पण पळणार आहे घाटावरती. वापिस तुम्हाला नाव ऐकायला भेटेल आमचं 50-50 जावणीचा. बरोबर. म्हणजे 4 तारखेला उज्जैनचा नियोजन पण झालाय आदात मध्ये. आदात मध्ये बघा. जयद दादानी सांगितलं तर कुठेतरी पेडगावचा या वर्षीचा जो मैदान होईल त्या मैदानाला आमच्या घरचा साज किंवा घरचा बैल एकदा पळता दिसेल. 4 तारखेला एवढं लवकर पळवण्याचा निर्णय? बैलाला घोड्यात फेरे चालू आहेत. वासराला ना घोड्यात फेरे चालू आहेत. फेरे बघितले 4-5 फेरे पळाला आहे. चांगला वसू पळाला आहे. काय हे नाही. बरोबर. म्हणजे त्यांनी अपेक्षा आहे गटपास झाला पाहिजे बस. पहिला म्हणजे पहिला. बरोबर. आणि कुठेतरी पहिलाच मैदान आहे. खरोखर अखंड महाराष्ट्राचे जे सोन्याप्रेमी आहे त्यांच्याकडून शुभेच्छा असतीलच. अजून जसं तुम्ही सांगता तिकडे वरती ठेवायला तो दहीवडीलाच आहे का? नाही, दहीवडीला ढवळला आहे. रणजित पैलवान ढवळ त्यांच्याकडे बैल सांभाळायला आहे. त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या जवळ फाटी आहे आणि माणसं पण नवीन आहेत आणि माणसं आमची सर्व चांगली आहेत. बरोबर. जशी इकडे पण तुम्ही देखरेख चांगली करत होते तशी तिकडे पण देखरेख चांगलीच होऊन आमची माणसं, आपण चांगलं तर दुनिया चांगली राहते. आमची माणसं सर्व चांगली आहेत. बरोबर. घाटावरती पण इथे पण माणसं आहेत आमची, खूप चांगली माणसं आहेत. बरोबर. आता शंभू कुठल्या दावणीतून आलाय एकदा सांगा ना तिकडच्या? शंभू 40 गावरून आणलाय. त्यांचा भोलम ग्रुप काहीतरी आहे त्या बैलांचं नाव. तो 40 गावरून घेतलेला आहे. बरोबर. दोन्ही खांदे बाहेरून पळतो तो, पण त्याला आता मुंबईत आतून पळवतात. पण प्रॉपर आपली स्वतःची खरेदी आहे ना? स्वतःची आपली खरेदी. आपल्या घरी बघा तुम्ही कधी पण. बरोबर. कारण व्हिडिओ बघितले आहेत. पण कसं असतं, मागच्या वर्षी ना बरीचशी बैल दादांच्या नावाने स्वतःच आहे ना, आणि भिंगरी पण स्वतःचा भिंगरी. बघा म्हणजे 50 भिंगरी तो सोन्या मालकाचा आहे. सोन्याचा जुना सोन्याचा मालक होता मालशिरसवाले, गुलेनगरवाल्यांचा. त्यांचा वासरू आहे तो. त्यांचा वासरू आहे. फेरा कसा पळाला काय सांगाल? फेरा पण चांगला पळाला. फेरे देऊन आणलेले त्याला. फेरा तिकडच्या पण देऊन आणलेले. म्हणजे आहे आता जयद दादा तुम्ही सांगितलं वरती लगेच खरेदी पण झालेली. इथं मैदानाच ऐकायला आलं. म्हणजे जयद दादा आता तिकडे वरती आहेत का? नाही, दादा घरी आहेत. माणसं आहेत ना आपली इथे. माणसं आहेत. म्हणजे बघा, म्हणजे जयद दादाचा कॉल आला का इकडे? कॉल आला आता. आणि दादा नाही आले ना अजून मैदानात? नाही, येतील ना पुढच्या मैदानापासून. कुठेतरी खूप वाट बघतात हो लोक. नाही, येतील पुढच्या अड्ड्यात येतील सर्वजण. आता आहेत आमची टीम आलेली आहे पूर्ण. अजून येतील सर्वजण. बरोबर आहे. चेतन दादा, धर्मदादा सर्व आहेत. आम्ही ते प्रीतम आहे आपला, सुजित आहे. बरोबर. तो घनसोलीवरून रोज येतो बैलाजवळ. आता मैदानामध्ये आल्यावर चेतन दादा जरी जयद दादा नसले पण तुम्हाला बघितल्यानंतर काही विचारतात लोक? बैल कधी येतील, बैल कधी आता येत राहतील बैल. नवीन सुरुवात केलेली आहे नव्याने या वर्षाची. बरोबर आहे.
आणि कुठेतरी सुरुवातीला तुम्ही सांगितलं आता 50-50 नाव पुन्हा येतोय मैदानामध्ये. आता सोन्या कसा आहे? सोन्या बघायला एकदम मस्त टकाटक आहे आता. आता टकाटक आहे ना. हा. आणि कुठेतरी पैदाईस पण झाल्या, आता उज्जैन झाला, आता अजून भरपूर साऱ्या गाया पण भरवल्या. त्या दिवशी जयेश दादाची मुलाखत आली. खरोखर म्हणजे प्रेम आहे सोन्यावर अखंड महाराष्ट्राचा. आता अड्ड्यात सर्व विचारतात सोन्या कसं, सोन्याची तर तब्येतीची सर्व विचारपूस करतात. बरोबर आहे. सोन्या पलायची तर अपेक्षा आता बरोबर, बंद केली पलायची सर्व. अपेक्षा आहे. पण आता त्याची तब्येत वगैरे एकदम टकाटक फिट आहे बैल, आता काय टेन्शन. बरोबर. आता मी पण सुरुवातीला तेच विचारलं कसा आहे तो, कारण एकदम कुठेतरी टकाटक तो आहे तर म्हणजे अजून तुम्ही पण म्हणजे कसा नावारूपाला तो पण आहे. आहे सर्व आमचा लोकांना आमचा म्हणजे त्याला आदर्श आहे आमचा तो, आणि त्याच्यासाठी आम्ही काही करायला तयार आहे. बरोबर. आता या बोनिवलीच्या मैदानाच्या काही आठवणी सांगा ना. सोन्याला इथं तात्यांचा जेव्हा वाढदिवस होता, तात्या जिवंत होते, तेव्हा खूप म्हणजे नाव करून आणला होता तात्यांचा वाढदिवस. तो दिवस पण आठवण राहिला काय? तो शेवटचा दिवस होता तो, त्या दिवशी रिटायरमेंट झाली बैलाची. बरोबर आहे. तात्यांच्या वाढदिवसानिमित्त. तात्या हे आमचे नातेवाईक पण आहेत आणि आपले घरातले संबंध आहेत त्यांच्याशी. बरोबर आहे. म्हणजे बोनिवलीचं मैदान आणि सोन्या एक समीकरण चांगलं जुळलेलं. चांगलं होतं. बरोबर. खूप साऱ्या गुलाला इथं घेतलेली आहेत. तसं त्याच्या पावलोपावली बघा, आज शंभूचा हा दुसरा दुसरा गुलाल गुलाल आहे. आहे बोनिवलीच्या दुसरा गुलाल बघा. आणि मोठी गाडी झाली आज. मोठी गाडी झाली हा. ना. चला, जास्त वेळ नाही घेत, ऊन पण लागतंय. म्हणजे आता लगेच घरी का? घरी घरी घरी. बरोबर आहे. म्हणजे दादा आता तुम्ही अजून एक प्रश्न घेईन मी जाता आता. उन्हाचं प्रमाण जास्त आहे. आता तुम्ही जसं आता लगेच घरी निघतात, काय सांगा तुम्ही दुसऱ्या गाडा मालकांना? आपली गाडी झाली मुकाप्राणी, आपल्याला जेवढी ताण लागते एवढं ऊन लागतोय, आपण रुमाल गमछे चष्मा लावून फिरतो, त्याला काय करणार बिचारा. बरोबर. उन्हात तो त्रास होतो त्याला, मग आम्ही घरी जातो. दर अड्ड्यात आम्ही लवकरच घरी जातो. चला, बरोबर आहे. तुम्हाला सोन्याचा आशीर्वाद घेऊन आम्हाला पण कुठेतरी सोन्या बघायचं आहे. त्याच्या दावणीला जी पण बैला करतील ती पण बघायची आहे. सर्व सुखरूप राहावं हीच विनंती करतो आणि आपण भेटू पुढच्या वेळेला. धन्यवाद. इकडे या साईडला बघू शकता, मस्त असा आज फेरा झाला. आणि जे सोन्याचे जुनं मालक आहेत त्यांच्याच दावणीतून आलाय भिंगरी. आणि बघा शंभू पण आलाय. शंभूचा पण चांगला असा गुलाल झाला आणि मोठी लढत झाली दादाने सांगितलं कुठेतरी आपल्याला. आणि हाय आता पुन्हा आपल्याला 50-50 धावणीचं कोयनी रुरं आपल्याला मुंबई बिंदू गाजवताना दिसणार आहेत. भिंगरीला आपल्या चॅनलवरती आपण पहिल्यांदा घेतो म्हणून आता टेम्पोमध्ये आहे. पण थोडंसं एक मी शूट करलं आहे. आज आपल्या चॅनलवरती एक चांगलीशी रील पण पडेल. शंभू आणि भिंगरी हे दोघं येताना आपण शूट करले पहिल्यांदा, ती पण नक्की बघा. आणि कुठेतरी 50-50 धावणीचं नाव पुन्हा गुलालामध्ये आपल्याला दिसतोय. सर्वांनी 50-50 धावणीसाठी मनपूर्वक शुभेच्छा द्या की ही धावण अशीच चालावं पुढं आणि असंच जयदादांचं नाव कायम टिकून राहावं. चला, धन्यवाद.